नमस्कार। आज आषाढ कृष्ण पंचमी शके 1935 सादर करीत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। राहील त्याचं घर तसंच अनधिकृत धोकादायक इमारतींची जमीन संबंधित रहिवाशांच्या किंवा शासनाच्या मालकीची करण्याचा शासनाचा निर्णय। ठाण्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची आमदार एकनाथ शिंदे यांची विधानसभेत मागणी। आणि मुंब्रा बाह्यवळण रस्त्यावर दुर्घटना घडल्यास एकेरी रस्ता सुरू करणाऱ्यावर त्याची जबाबदारी आमदार जितेंद्र आव्हाड। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। कसेल त्याची जमीन या उक्तीप्रमाणे राहील त्याचं घर असा लाखो लोकांना लाभदायक ठरणारा निर्णय शासनाने घेतलाय। एका पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी ही माहिती दिली आहे। शासनाने 1995 पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण दिलं असून या घरात सध्या राहणाऱ्या भाडेकरूही या निर्णयासाठी पात्र ठरणार आहे। एखाद्याची झोपडी 1960 सालची आहे आणि त्यांनी 1998 मध्ये जर कोणाला ती विकली असेल तर सध्या या झोपडीत राहणाऱ्या व्यक्तीला शासनाच्या कसेल त्याची जमीन या उक्तीप्रमाणे राहील त्याची जागा या निर्णयाचा लाभ होईल, असं आव्हाड यांनी यावेळी सांगितलं। गेली अनेक वर्ष आम्ही याची मागणी करत होतो। आता शासनाने हा निर्णय घेतला असून गरीब माणसाला न्याय देणारा हा निर्णय असल्याचं आव्हाड यांचं म्हणणं आहे। राज्यातील टोल नाक्यावर होत असलेली वाहन चालकांची लूट थांबवावी आणि या योजनेत पारदर्शकता तसंच सुसूत्रता आणावी यासाठी शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी राज्य टोल वसुलीचे विनियम हे अशासकीय विधेयक सभागृहात मांडलंय। टोल नाक्यापासून 5 किलोमीटर अंतराच्या स्थानिक वाहनांना टोलमध्ये सवलत मिळावी। राज्य शासनाने जुलै 2009 मध्ये काढलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी व्हावी। राज्यातील सर्व टोल नाक्यावरील सवलती सारख्याच असाव्यात। ठाणे आणि नवी मुंबई करावर पेट्रोल डिझेलवर आकारला जाणारा सेस रद्द करावा। राज्य परिवहन महामंडळासह राज्यातील स्थानिक संस्थांच्या परिवहन सेवांचा बसवर टोल आकारू नयेत। टोल व्यवहारात पारदर्शकता असावी। टोल नाक्यावर इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले तातडीने बसवले जावेत अशा मागण्या या विधेयकात करण्यात आल्या आहेत। कंत्राटी सफाई कामगारांना शासनाच्या नियमानुसार दिल्या जाणाऱ्या किमान वेतनात त्रुटी असतील तर त्या दूर केल्या जातील असं आश्वासन पालिका प्रशासनाने दिल्यानंतर देखील समान कामाला समान वेतन या मागणीवर कंत्राटी सफाई कामगार अडून राहिल्यानं सलग 8व्या दिवशीही कामगारांचा संप सुरूच आहे। तर आंदोलनकर्ता कामगारांमध्ये फूट पडल्यानं काही ठिकाणी सफाई कामगार कामावर हजर झाले असून आता युनियनचे डोळे न्यायालयाच्या निर्णयावर लागले। ठाणे महानगरपालिकेचे 1400हून अधिक कंत्राटी कामगार आपल्या मागण्यांसाठी 19 जुलैपासून आंदोलन करत आहेत। न्यायालयानं हा बंद बेकायदेशीर ठरवल्यानंतर ठेकेदारांनी नवीन भरती सुरू केली आहे। पालिका प्रशासनानं आधी बंद मागे घ्यावा मगच चर्चा करू अशी भूमिका घेतली आहे। काल पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि आंदोलन करणाऱ्या कामगारांच्या प्रतिनिधींमध्ये एक बैठक झाली। या बैठकीत वेतनातील त्रुटी दूर करण्याचं आश्वासन प्रशासनाने दिलंय, पण कामगार समान कामाला समान वेतन या मागणीवर ठाम राहिल्यानं बैठक निष्फळ ठरली। आता आंदोलन करणाऱ्या कामगारांची भिस्त औद्योगिक न्यायालयाच्या निर्णयावरच अवलंबून आहे। मुंब्रा बाह्यवळण रस्ता एकेरी सुरू करण्याचा निर्णय ज्यांनी घेतलाय त्यांच्यावरच उद्या काही दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी राहील असा इशारा मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय। अलीकडे झालेल्या सततच्या पावसानंतर मुंब्रा रस्ता मोठ्या प्रमाणावर खचला होता। हा रस्ता खचल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक बंद करून इतर रस्त्यावरून ती वळवण्यात आली, पण यामुळे या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी अनुभवायला येत होती। त्यानंतर हा रस्ता एकेरी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला। याबाबत आमदार आव्हाड यांना छेडलं असता त्यांनी हा रस्ता सुस्थितीत येईपर्यंत त्यावरून वाहतूक सुरू करू नये असं मत व्यक्त केलं। सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ येत्या सोमवारी या रस्त्याची पाहणी करणार असून हा रस्ता सुस्थितीत येईपर्यंत या रस्त्यावर टोल आकारू नये असे आदेश देखील भुजबळ यांनी दिल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। या रस्त्यावरून एकेरी वाहतूक करण्याचा निर्णय ज्यांनी कोणी घेतला असेल तो उद्या जर एखादी दुर्घटना घडली तर त्यासाठी जबाबदार असेल असं त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं। एकेरी वाहतूक जो कोणी करत असेल आणि ज्यांनी कोणी घेतलेला आहे तो निर्णय सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून आहे, पण त्याच्यातला धोका लक्षात घेऊन कोणीही केवळ निर्णय घ्यायचा म्हणून घेऊ नये। झालेल्या आपत्तीला संबंधित अधिकारी जबाबदार ठरतील, कारण का तो रस्ता धोकादायक आहे। त्या रस्त्याला म्हणजे काही अपघात झाला तर त्याची जबाबदारी ज्यांनी निर्णय घेतला त्याच्यावर राहील।
ठाणे महापालिकेचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत अशी मागणी शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत केली आहे. ठाणे महानगरपालिकेने मंजूर केलेले अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत. पर्यटन, पार्किंग, शैक्षणिक भूखंड वाटप, हेरिटेज धोरण तसंच नागरी सुविधांकरता चटई क्षेत्र निर्देशांक, व्यापारी चटई क्षेत्र निर्देशांक अशा महत्त्वपूर्ण विषयांचे प्रस्ताव सुमारे 2 ते 5 वर्ष प्रलंबित असून ते तात्काळ मार्गी लावण्याची मागणी शिंदे यांनी यावेळी केली आहे. महानगरपालिकेनं करोडो रुपये खर्च करून उभारलेलं रुग्णालय आणि वैद्यकीय उपकरणं शासन मनुष्यबळ मंजूर करत नसल्यानं विना वापर पडू नये. कोरस रुग्णालयातील 63, छत्रपती शिवाजी रुग्णालयातील 47, अग्निशमन दलातील 556 पदं मंजुरीच्या प्रतीक्षेत रिक्त आहेत. याशिवाय नागरी सुविधा पुरवण्यासाठी प्रस्तावित 71 अभियंत्यांची पदं मंजूर झालेली नाहीत. ठाणे महानगरपालिकेचे विविध प्रस्ताव आणि महासभेनं प्रस्तावित केलेल्या पदांना मंजुरी द्यावी अशी जोरदार मागणी शिंदे यांनी सभागृहात केली. गौरी गणपतीच्या निमित्तानं राज्य परिवहन महामंडळाकडून जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. यंदा श्री गणेश चतुर्थी 9 सप्टेंबरला येत आहे. गणेश चतुर्थी निमित्तानं कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांकरता राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाकडून जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. या जादा गाड्या ठाण्यातील मध्यवर्ती बसस्थानक, बोरिवली, मुलुंड पूर्व, भांडूप पश्चिम, विठ्ठलवाडी, भाईंदर आणि कल्याण इथून सोडल्या जाणार आहेत. या जादा गाड्या 5 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर या दरम्यान सोडल्या जाणार असून या जादा गाड्यांचं आरक्षण 1 महिना आधी म्हणजे 5 ऑगस्ट पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गटागटानं आरक्षण करायचं असल्यास ठाणे, कल्याण, विठ्ठलवाडी आगारातून आजपासून आरक्षण उपलब्ध करून देण्यात आलंय. परतीसाठी देखील जादा गाड्या 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत उपलब्ध करून देण्यात आल्या असून या गाड्यांचं देखील आरक्षण 1 महिना आधी उपलब्ध होणार आहे. ठाणे शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी आवश्यक असलेली समूह विकास योजना लवकरच जाहीर करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलंय. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या रखडलेल्या अनेक योजना मार्गी लावण्यासाठी काल विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी समूह विकास योजना लवकरच जाहीर करण्याचं आश्वासन दिलं. शहरातल्या धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी आवश्यक असलेली समूह विकास योजना तातडीनं जाहीर करावी. इमारती पुनर्बांधणीसाठी अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांकाकरता असलेली 1974 ची मर्यादा रद्द करून 30 वर्ष जुन्या इमारतींसाठी ही सवलत लागू करावी. कोपरीमधील किनारा नियमन क्षेत्राखाली बाधित होणाऱ्या 165 इमारतींच्या पुनर्विकासासाठी मुंबईतील कोळीवाड्याच्या धर्तीवर विशेष योजना जाहीर करावी अशा अनेक मागण्या यावेळी शिंदे यांनी आक्रमकपणे मांडल्या. नियम 293 अन्वये झालेल्या चर्चेदरम्यान शिंदे यांनी या महत्त्वाच्या विषयांना हात घातला होता. ठाण्यातील 1994 धोकादायक इमारतींमध्ये 21,793 कुटुंबातील 98,000 ठाणेकर जीव मुठीत धरून राहत आहेत. या इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी 2010 पासून शिंदे प्रत्येक अधिवेशनात आवाज उठवत आहेत. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या भाड्याच्या घराच्या योजनेत 25 ऐवजी 50% सदनिका ठाण्यातील प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव ठेवत विनामोबदला उपलब्ध करून द्यावा अशी जोरदार मागणी त्यांनी यावेळी केली आहे. ठाण्याच्या पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्राधिकरणाला शिंदे यांनी चांगलंच धारेवर धरलं. प्राधिकरणाच्या नकाशावर ठाणे जिल्हा आहे की नाही हे तपासायची वेळ आली असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला. ठाण्यातील विस्तारित रेल्वे स्थानकासाठी मनोरुग्णालयाजवळील अतिक्रमण झालेली 18 एकर जागा मिळावी. या जागेवर वाहतूक बेट उभारता येईल असं शिंदे यांनी स्पष्ट केलं. ठाण्यातील 3 उड्डाण पूल, कळवा नाका पूल, 2 बाह्य वळण रस्ते, ठाणे कल्याण रेल्वेला समांतर रस्ता, डोंबिवली मानकोली पूल, जलवाहतूक यासाठी प्राधिकरण निधी देत नसल्याचा आरोप शिंदे यांनी यावेळी बोलताना केला. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर या परिसरात बांद्रा कुर्ला संकुलाच्या धर्तीवर मध्यवर्ती उद्योग केंद्र उभारल्यास तिथे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊन मुंबईवर पडणारा ताण थोडा तरी कमी होऊ शकेल अशी भूमिका देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी मांडली. अनधिकृत तसंच धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांची जमीन ही एकतर शासनाच्या मालकीची किंवा तिथे राहणाऱ्या रहिवाशांच्या मालकीची करण्याचा निर्णय शासनानं घेतलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
शासनाच्या किंवा खाजगी जमिनीवर बांधलेल्या अनधिकृत किंवा धोकादायक इमारतीच्या पुनर्निर्माणानंतर जागेचा मालक कोण असा प्रश्न निर्माण होत होता। त्यामुळे शासनानं अनधिकृत जागेवर बांधलेल्या इमारतींच्या जमिनीची मालकी शासनाकडे ठेवण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतल्याचं आव्हाड यांनी सांगितलं। धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी जर सहकारी गृहनिर्माण संस्था करून इमारतीची पुनर्बांधणी केली तर त्या गृहनिर्माण संस्थांच्या मालकांची म्हणजेच इमारतीत राहणाऱ्या सर्व रहिवाशांच्या मालकीची जमीन करण्याचा शासनानं निर्णय घेतल्याचं आव्हाड यांनी सांगितलं। यामुळे अनधिकृत इमारती बांधणाऱ्या मंडळींना आळा बसेल। अनेकदा पालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून अनेक इमारती धोकादायक करण्याचा प्रकार बांधकाम व्यावसायिकांकडून सुरू आहे। त्याला देखील यामुळे चांगलाच आळा बसेल असं आव्हाड यांनी यावेळी सांगितलं।